तुझ्या सोबतीची आस, तुझ्या डोळ्यातला प्रकाश, पुरेसे एवढंच कारण माझ्या जगण्याला. असो हाती तुझा हात, तुझाच सहवास दिनरात. येईल मग अर्थ माझ्या जगण्याला. वाह वाह वाह, हा मेरे शेर. तुला नॉक करून येता येत नाही का रे? अरे पण तू पण शायरी करायला लागलास हा? नाही म्हणजे अजूनपर्यंत घरात फक्त बाबा शायरी करायचे ना, कारण त्यांचं प्रेम आहे आपल्या आईवर. तुझं अरे हो, तू पण ते डोळेवालीच्या प्रेमातच नाही का? ए, माहिती नसल्यासारखं रिॲक्ट करू नकोस. हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. ते गुरुजींनी सांगितलंय ना, येत्या 21 तारखेला तिला प्रपोज करून टाक. म्हणजे कसं आपल्याला लग्नाच्या तयारीला सुरुवात करायला पुरेसा वेळ मिळेल. टाटा टाटा टाटा. गप्पा बस रे, गप्पा बस. तुझे ना एकतर सगळे प्लॅन आहे ना फ्लॉप असतात. ते मुलीचे कपडे घालून जळवण्याचा जो प्लॅन होता तो फेल गेला. हा दे, एखादा प्लॅन फ्लॉप गेला असेल रे माझा. जातो फेल म्हणे. पण ह्याच्या पुढे जेव्हा आपल्याला तिला जळवायचं असेल ना, बाबा हुकुमाचा एक्का आहे आपल्याकडे, हुकुमाचा एक्का. म्हणजे ह्याच्या पुढे जेव्हा आपल्याला तिला जळवायचं असेल ना, आपण पारूला उभं करायचं. पारूला? हा, हे बघ, मी पारूला सगळं सांगून टाकलंय. अरे ऐक ना, ही पारू पण आपली मदत करायला तयार झाली आहे. तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे पण तू पारूला सगळं का सांगितलंस? असं काय करतो यार? काय सांगितलं म्हणजे? हे बघ, जेव्हा माझी लव्ह स्टोरी सुरू होती तेव्हा तू आणि पारूनी माझी मदत केली होती. त्यामुळे जेव्हा आता तुझी लव्ह स्टोरी सुरू होणार आहे तेव्हा मी आणि पारू तुला मदत करणार. आणि मी पारूला सगळं सांगितलंय रे, त्याचं टेन्शन तू नको घेऊ. तू लवकरात लवकर तुझ्या गर्लफ्रेंडला प्रपोज करायचं टेन्शन घे. ओके, पारूला हे सगळं कळलंय म्हणून तिने जळणं बंद केलंय की काय? दादा, तुझ्याच पॅन्टची माती केली तुला कळत नाहीये. मी काय माती केली आता? हा, सांग ना, सांग, मी काय माती केली सांग. अरे यार, आता एवढं कसं सांगू की याने पारूलाच पारू बद्दल सांगितलंय. तू निघ, मला ऑफिसला निघायचं आणि अजिबात तुझं डोकं चालू नको, कुठलाही प्लॅन करू नको. निघ जा इथून. नाही, ऐक, हे बघ, आता मला अकलतोयस पण नंतर परत माझ्याकडेच येशील. प्रीतम ऐक ना, प्रीतम ती ऐकत नाहीये रे माझं. ती माझे गिफ्ट घेत नाही, माझ्याशी बोलत नाही. मग मी नाही ऐकणार. ए काय, ए मग नंतर काय हे नको करू. मी नाही येणार नंतर मदतीला. मी काय चाललंय? मोहन काका मला सांग, जर एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल आणि आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला ती येत असेल तर त्याचं ऐकण्यात काय चूक आहे का? नाही, अजिबात नाही. सांग, याला सांग. याला वाटतं ना मी याला नेहमी चुकीतच सांगतो, वेळा समजतो आम्हाला. हो, तू वेडाच आहेस. ए गप्पे. व दोघांचं चालू द्या, मी फक्त ती फाईल घ्यायला आलो होतो. ए तू आवर तुझं, मी जातो खाली. चल. पूर्णपणे काढून टाकणे. मी उदयकुमार शिरूरकर, सहाय्यक महापालिका आयुक्त. एक मोठा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. कदाचित काही लोक नाराज होतील. सखाराम मंचेकर, 35 वर्ष बीएमसीत आहे. काय काम धाम सोडून सतत तू असं फोन मध्ये डोकं घालून काय बसतेस ग? कधीतरी काहीतरी चांगलं वाचावं, काहीतरी चांगलं बघावं. ऐका ना, तुमच्या या डिक्शनरीत दुसऱ्याशी चांगलं बोलावं हा नियम नाहीये का? तुम्ही नाही सतत मला टोमणे मारत असताना त्याच्याऐवजी मला एकदा विचारत जा, तू काय करतेस, तू काय बघतेस? तुम्हाला माहितीये मी काय बघत होते? एक नवीन मराठी फिल्म येतेय 1 मे पासून. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा. नाव काय माहितीये? आता थांबायचे नाही. त्याचा ट्रेलर बघत होते मी. इतका फर्स्ट क्लास आहे, तुम्ही सुद्धा बघा. काय झालं? शिरूरकर साहेबांनी इरिटेट केलं सगळ्यांना. इरिटेट.
वा 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 वा. अरे चमत्कार झाला. तू कधीपासून एवढ्या चांगल्या गोष्टी बघायला लागलीस ग? तुमचा आणि तुमच्या लाडक्या वहिनींचा माझ्यावर विश्वासच नाही. मी कधीपासून सांगतेय मला बिझनेस करायचंय, मला आपल्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, पण नाही. या ट्रेलर मध्ये काय सांगितलंय माहितीये तुम्हाला? काय? आपली एखादी इच्छाशक्ती असेल, म्हणजे मनापासून एखादी इच्छा असेल, तर आपण कुठल्याही वयात काहीही शिकू शकतो. समजलं? त्यामुळे मी आता ठरवलंय आपल्या बिझनेस मध्ये मी सुद्धा इन्व्हॉल्व्ह होणार आणि नवीन नवीन आयडिया देणार. कधीपासून तो स्वप्न आहे हे माझं. तसं मी वहिनींना पण 2-3 वेळा सांगितलं की वहिनी मला बिझनेस मध्ये यायचंय. त्या दिवशी पण म्हणजे तेव्हा मी म्हंटल वहिनी मी करू शकते बिझनेस. मला म्हणाला दामिनी तुला बिझनेस करायचा असेल तर ही फाईल वाच. कधी कधी नाही वाचता येत माणसाला. माझी तब्येत सुद्धा बरी नव्हती त्या दिवशी, म्हणून मला ती फाईल नाही वाचता आली. पण आता ना, आता अशा मी सगळ्या फाईल्स वाचणार आणि आपल्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार. ही फाईल सुद्धा मी आता अशी वाचून दाखवू शकते. बघायचं तुम्हाला? किर्लोस्कर ग्रुप शी बाई हे नाही जमत. मी दुसरं पेज वाचते. हे जरा बोरच आहे. हे वाचते सोपं इंग्लिश. कशाला ना ते कशाला लेटर ऑफ ॲग्रीमेंट. धिस लेटर ऑफ, मला काय म्हणायचंय हे किती बारीक लिहिलंय, कसं कळणार? त्यापेक्षा ना असे ब्लॅक अँड व्हाईट पेजेस असण्यापेक्षा कलरफुल पेजेस असले पाहिजे, म्हणजे वाचणाऱ्याला मजा येईल. मी ना वहिनींना सांगणार आहे, म्हणजे आयडिया देणार आहे की सगळं असं कलरफुल असलं पाहिजे, म्हणजे मजा येईल. खूप झाला अभ्यास. 1 मेला रिलीज होतो ना सिनेमा. मग फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट काढ. आणि नाव काय सांगितलं होतंस? आता थांबायचं नाही. तू पण थांबू नकोस, पटकन बुक कर. लगेच बुक करते. आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही. 2 तिकीट. प्रीतमने ही जी काय माती खाल्ली आहे ना, त्यामुळे पारूला 100% कळालं असणार आहे की ती डोळेवाली मुलगी मला अजून भेटली नाहीये. पण पारूला हे तर कळलं नसेल ना की मला कळलंय ती डोळेवाली मुलगी पारूच आहे म्हणून. नाही असं कसं पारू बोलायला आली असती. नाही आदित्य, लवकरात लवकर प्रपोज केलं पाहिजे. कसं करू प्रभू? ही कविता, ती फाईल कुठे गेली? मोहन काका आला होता. मोहन काका ती फाईल घेऊन गेला. त्यांनी फाईल जर आईला दाखवली आणि आईने फाईल उघडून बघितली आणि त्यात तो फोटो दिसला तिला, तर खूप मोठा राडा होईल. वहिनी, ही फाईल एकदा बघून घ्या. काही सही राहिल्या. थँक्यू. मेलो वाट लागणार. आईने फोटो बघितला की तिला सगळं कळणार. काय रे, उभा काय आहेस? बस की. हा, फोन आहे. बोला.
आदित्य, ती फाईल दे, मला सह्या करायच्या. नंतर कर ना काय. नंतर काय रे, 2 तर सह्या राहिल्यात त्याच्यात. दे इकडे. आई, हा, अगं बाहेर त्या आपल्या वर्कर्सच्या वाईफ झाल्या, त्यांना तुला भेटायचंय. ठीक आहे, ह्याच्यावर सह्या करते आणि भेटते त्यांना. आदित्य, एक काम करशील, त्यांना जरा बसवशील, ते आपल्या गेस्ट आहेत. मी अरे जा ना. काय? ऍक्च्युली आधी त्यांना भेटते आणि मग करते सह्या. ओके या जास्त महत्वाच्या. ओके. अरे राहू दे राहू दे राहू दे राहू दे, मी करतो तुझा. थँक्यू. येस. तुझ्या सोबतीची आस. येईल मग अर्थ माझ्या जगण्याला. वा वा वा. तर तीच कविता याची दादा गुणगुणत होता. म्हणजे त्याच मुलीचा फोटो आहे जिच्यावर दादाचं प्रेम आहे. इथे नको बघायला, आई येईल कधी पण. हा मिस्टर आदित्य किर्लोस्कर. नाही नाही, मी किती स्मार्ट मूव्ह केलात ना, तर मी पण तुमचा छोटा भाऊ आहे ना. तुमच्या एक स्टेप पुढे मी असणारच हो. अरे यार, कुठे गेला फोटो? याच फाईल मध्ये ठेवला होता. आईने फोटो बघितला तर नसेल ना? पोस्ट करायच्या आधीच हे सगळं जर कळलं ना, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. Shit. बघू तर दे दादाची ती ड्रीम गर्ल कोण आहे. तुझ्या सोबतीची आस, तुझ्या डोळ्यातला प्रकाश, पुरेसे एवढेच कारण या जगण्याला. असो हाती तुझाच हात, तुझा सहवास दिन रात, येईल मग अर्थ या जगण्याला. तीच शायरी आहे का जी दादावर गुणगुणत होता? 100% हीच असणार. म्हणजे हा त्या डोळेवालीचा फोटो आहे. शांत शांत प्रीतम शांत. द मोमेंट ऑफ ट्रुथ इज हिअर. ज्या दिवसाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो तो आलाय. 1 2 आई शपथ. पारू, नाव काय म्हणालस तुझं? आदित्य. आदिनाथ. माझे धनी आहेत. आणि हे काय सारखं धनी धनी धनी? इकडे तुम्ही माझा नवरा बनूनच आलात ना? तू जेवढा नाहीस तर तोंडात अन्नाचा घास पण नाही घातला तिनं. मी तर लई नशीबवान आहे. माझ्या आयुष्यात तुम्ही माझ्या सोबत आहात. पारू, एखादी खरी बायको करते ना तशी मालिश केलीस तू. एवढा सेटअप केलाय भाई, आता हे शूट कॅन्सल नाही होणार.
मला कसं नाही कळलं यार इतके दिवस. म्हणजे त्या कॉम्पिटिशन मध्ये पारू डोळेवाली बनून आली म्हणून तिचे डोळे मॅच नाही झाले. पारूच ती डोळेवाली आहे म्हणून तिचे डोळे मॅच झाले. दादालाची मुलगी आवडते ती पारू आहे. पारू तू. फाईल मध्ये फोटो नाही आहे तर कुठे? बेड खाली तर नाही आहे ना? काय गरज होती ती कविता करायची यार. तर तो फोटो जर आईला सापडला ना तर ती अक्षरांवरनं ओळखणार आहे की हे मीच लिहिलंय. एक मिनिट. मोहन काकांनी ती फाईल इथून आधी त्याच्या बेडरूम मध्ये तर घेऊन गेले नसेल ना? चुकून दामिनी काकूला तो फोटो सापडला तर ती अख्ख्या गावभर करेल. वाव, किती सुंदर दिसते मी. खरी ब्रँड अँबॅसेडर ना मीच हवी होती, पण त्या पारूला केलंय बावळट. आदित्यला जरा सुद्धा कळत नाही. त्याला सौंदर्य दृष्टीच नाही आहे अजिबात. हा फोटो असा लोगोवर किती छान दिसला असता आमच्या कंपनीच्या. असो. दामिनी काकू मोहन काका कुठे आहे? मला काय माहित, असतील काहीतरी ऑफिसच्या कामात. असंही माझ्यासोबत कमी आणि तुझ्यासोबत जास्तच असतात हे. एक मिनिट. हा बोल. काही काम होतं का? हो ऍक्च्युली दामिनी काकू तुझ्याकडे कुठला फोटो आहे का ग? हो आहेत ना. प्लीज मला देशील का तो? मला जरा पाहिजे. का रे, कशासाठी? अगं ऍक्च्युली ऑफिसचं काम आहे. तू प्लीज दे ना पटकन. देवा, माझं गाणं इतक्या लवकर ऐकलंस. आत्ताच म्हणत होते की आमच्या कंपनीच्या लोगोवर माझाच फोटो पाहिजे. आत्ता देते. थँक्यू. ठीक आहे. दामिनी काकूने फोटो इतका सांभाळून ठेवला. ओके थँक्यू. काय झालं? अरे तुला फोटो हवाय तो आहे का बघ ना. हो. चेक कर चेक कर. ए, तू काय माझं तोंड बघत उभी राहणार आहेस? ठेव ना तिथे. दामिनी काकू हे काय फोटो आहेत? अरे हे फोटो द्यायचे ना तुला. म्हणजे यातला कुठलाही घे आणि आपल्या नवीन प्रोडक्टच्या लॉन्च साठी वापर. हा घे. दामिनी काकू हे तुझे फोटो आहेत ना, हे खरंच खूप चांगले आहेत. आपण नेक्स्ट कुठल्या तरी प्रोडक्ट साठी वापरूया. ओके. किती सुंदर दिसते मी. पण या किर्लोस्करांना ना जरा सुद्धा सौंदर्याची पारख नाहीये. आदित्य सर, काय? काय झालं? तुम्ही कसला फोटो शोधताय? तुला काय करायचं आहे का पारू? मी आधीच वैतागलोय. उगाच माझी मस्करी करू नकोस. मी कशा पाय मस्करी करू? पण सांगा ना, तो फोटो कुणाचा होता? लय महत्वाचा होता का? मालकीनबाईंचा होता का तुमचा फोटो? बरोबर आहे. अरे देवा सर, मालकीनबाईचा फोटो तुम्ही हरवला का काय? हो, मालकीणबाईचा फोटो होता. तुला काय करायचंय? तू का विचारतेस हे सगळं? तू काय माझी बायको आहेस?